पहिला आहे. धावा किती येणार, कोणत्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल, खरीप संघ आमचे रामदासजी पवार साहेबांचं आगमन झालंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. यावेळेस अशा वेळेस देखील आपण बघितलं आउटसाइड ऑफ स्टंप सरळ चेंडू निघून चाललाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल येतोय. हे षटक आता थोडंसं डोकेदुखी ठरतोय तो राकेशसाठी. तब्बल 3 चेंडू निर्धाव निघालेत. यावेळेस हुक केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचणार का? फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध चेंडू वन बाउन्स निघून चाललाय. एक देखना चौकार. त्या दृष्टिकोनातून आयोजकांकडून सूचना आली आहे, जेवढं लवकर शक्य होईल तेवढा ही मॅच कंप्लीट करायचा आपण प्रयत्न करा. 4 धावा झाल्यात. आत्तापर्यंतचा विचार केला तर 3 चेंडू निर्धाव, 1 चौकार जो राकेश गायकरच्या बॅटमध्ये निघाला. फाईन लेग लॉंग लेगच्या मधोमध मात्र तो चौकार पाहिला. यावेळेस नशीब मात्र साथ देतो आहे तो योगेश गोपालेला. लगातार 3 चेंडू निर्धाव निघाल्यानंतर 1 चौकार जो राकेशच्या बॅटमध्ये आला आणि त्यानंतर आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि आपल्यामध्ये असलेला क्रिकेट योगेश गोपालच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक मोठी विकेट जाती आहे. राकेश गायकर बॅक टू द डगआउट्स. यस डीजे. क्रमांक 3 विजय भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं. आत्तापर्यंत 5 चेंडू फेस केलेत. एकच चौकार जो राकेशच्या बॅटमध्ये आला. असं वाटलं होतं की या षटकामध्ये 15 ते 20 धावा येतील, परंतु तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवरती जी 7 योगेश गोपाळला आत्तापर्यंत मिळाली आहे. आत्तापर्यंतचा प्रवास जर योगेश गोपाळचा पाहिला तर 3 चेंडू निर्धाव, 1 विकेट, 1 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत पाहिले. विजय भोईर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. करायचा प्रयत्न होता, भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी स्टंप्सच्या मधोमध चेंडू मात्र आढळला गेला. हा डॉट बॉल येतोय. षटक समाप्तीचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 6 चेंडूचा केस समाप्त झालाय. धावफलकामध्ये धावा आल्या त्या 1 बाद 4. 4 धावा आहेत. 3 षटकांची मॅच इथून कंप्लीट करावी लागेल. पहिले सत्र गोलंदाजी करतोय इरांजली 11 मुलगाव. धावा रोखायचा प्रयत्न योगेश गोपाळने केला. फक्त कमी धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं. 4 धावा आल्या. जे राकेशने आपण 1 चौकार केसला. विजय भोईर आणि रतीश माडिकला तसं ओळखावं लागेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा कशा येतील ते ओळखायला हवा. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज घ्यायला हवा. अचूक टप्प्यावरती नियंत्रित फटके खेचावे लागतील, कारण योगेश गोपाळचं षटक अवघ्या 4 धावसंख्येचं मात्र समाप्त झालं. चला फार वेळ घेऊ नका पंच. 30 मिनिटांमध्ये हे मॅच ही आयोजकांना कंप्लीट करायची आहे. 4 धावा आहेत. आजच्या या स्पर्धेची अंतिम आणि शेवटची रात्र. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि खेळाडू मित्रांचं हॅलो 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 चेक. हॅलो गोलंदाज तयार. यावेळेस कार्पेट लेवल चेंडू खेळून काढा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चकमा देतो चेंडूला. क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय या दुसरा चौकार जो फलंदाज रतीश माडिकच्या बॅटमध्ये. यस डीजे.
धन्यवाद. 8 धावा झाल्यात आतापर्यंत बघितलं गेलं तर रतीश माडिकच्या बॅट मधनं एक जबरदस्त फटका आलाय. आकाशाला गवस निघाला. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये येतोय रतीश माडिक ऑन फायर. येतोय चौकांतरचा हा षटकार. यस यस चांगला फटका. लोअर फुल टॉस होता मिडॉनला. क्षेत्ररक्षक फार वेगाने आला. एक सिंगल घेतली जाईल. धावा संख्या झाली ती टोटल 15. हाल आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोला करतात खालापूरचे कर्तव्यदक्ष आणि कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने भरवण्यात आलेली ही स्पर्धा प्रणित 11 सावरली आयोजित भव्य ही नाईटची स्पर्धा आज या 4थ्या रात्रीमध्ये आपण खऱ्या हाताने पाहतोय. हा क्रिकेटचा थरार. धावा झाल्याच्या टोटल 15. गोलंदाज तयार. प्रणित जंगमच्या विरोधात अजून एक तडाखा आलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. हाल बाकी कोणी आर्ग्युमेंट्स करू नका. या हा निश्चित पंच 6 धावा घेतल्यात. बाकी कोणी आर्ग्युमेंट्स करू नका. पंच आहेत योग्य तऱ्हेने पंचांच्या आतमध्ये दिला जाईल. धावा संख्या जाईल टोटल 21 धावा आहेत. तर काळजी घ्या आपली. खेळ हा एका दिवसाचा असतो कारण आपण आपल्या शरीराची आपण आपल्या कुटुंबाची किंवा आपण वैयक्तिक आपली काळजी घ्या. क्रिकेट खेळत असताना बाकी गोष्टीकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे. गोलंदाज तयार. कट करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार वेगाने आला चेंडूपर्यंत. एक सिंगल पूर्ण किती जाईल. एका सिंगलच्या साह्यानं धावा संख्या पुढे जाते ती खरिवली संघाची 22. इरांजली 11 मुलगाव संघ संघर्ष करतोय. योगेश गोपाळचं षटक पाहिलं तर खऱ्या अर्थानं अगदी महत्त्वपूर्ण ठरलं. फक्त 4 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर प्रणित जंगम या संघाचा एक मास्टर माइंड ठरलं तरी काही अवघड ठरणार नाही कारण अचूक टप्प्यावरती नियंत्रित खेळून टाकण्यामध्ये हा गोलंदाज माहीर आहे. बऱ्याचशा वर्षामध्ये किंवा मागच्या काही इतिहासाची पानं उघडली गेली तर बराचसा अभ्यास आणि बराचसा अनुभव असलेला गोलंदाज पण त्याच्या विरोधात केलेले आक्रमण रतीशने खऱ्या हाताने आपण या खेळपट्टीवरती पाहतो आहे. अजून एक तडाखा आलाय परंतु इथे एक सोपी झेल पकडून एक महत्त्वपूर्ण विकेट खरिवली संघाचा. रतीश माडिक हा दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. यस डीजे. गीत दादांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेली विकास कामं त्यांनी खऱ्या अर्थानं मगाशीच उल्लेख केला की सर्व तरुण आज माझ्याबरोबर काम करतायत आणि खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव आज आदराने घेतलं जातं. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा भरवण्याचं दादांचं एक महत्त्वपूर्ण योगदान किंवा एक हेतू की या परिसरामध्ये क्रिकेट किंवा या परिसरामध्ये खेळाडूंना क्रिकेट खेळता यावं आणि क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे मित्रांनो. त्याच एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत असताना ऋषी पाटील क्रमांक विकी पाटील विकी उर्फ ऋषी पाटील गोलंदाज तयार. प्रणित जंगम यावेळेस करायचा होता आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडा चेंडू पाण्याचा खालती राहतोय. बॅट चेंडूचा पुरेपूर संपर्क नाहीये. गोलंदाज उमाशंकर एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. बऱ्याचशा वर्षामध्ये एक कसलेला गोलंदाज आहे राज कारण उमाशंकरकडे बघितलं ना तर पहिला चेंडू निर्धाव आलाय. स्ट्राईकवरती विजय भोईर आहेत. बॅटचा जरूर इनर एज लागली. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. 2 धावा या ठिकाणी जरूर पूर्ण झाल्यात. या 2 धावेने खरिवली संघ पुढे जाईल. 24 धावा 24 धावा आहेत.
सुरुवातीचं हे पहिलं सत्र टॉस जिथे जिंकला गेला इलांजली 11 मुलगाव संघानं आणि प्रथम निवडलं होतं क्षेत्ररक्षण. 3 षटकांची मॅच आहे. शेवटचं आणि अंतिम निर्णायक षटक या उमाशंकरच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. प्रणित जंगमने 18 धावा खर्च केला. हे उमाशंकरचं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत 2 धावा आल्यात या षटकामध्ये. यावेळेस हा चेंडू फार चांगला पाहायला मिळाला. अगदी चेंडू पडल्यानंतर स्टंपच्या मधोमध चेंडू मात्र आपण पाहिला. हा चेंडू निर्धाव निघालाय. निर्धाव काटरंग आणि गावडे जांभिवली आपण आला असाल तर टॉस साठी आपल्या कंदाला आमच्या समवेत पोहोचवा. टॉस बॉक्स वरती या दोन संघांच्या दरम्यान टॉस होईल. गोलंदाज तयार. यावेळेला सुक केलाय. बराच हवेवर चेंडू आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा झेल मात्र सुटला जातोय आणि इथून धावा कंप्लीट होतील. त्या दोन धाब्याने संघ पुढे जाईल. 26 धावा 26 धावा आहेत. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. राकेश गायकर रतीश माळिक हे 2 महत्वपूर्ण जे सलामीसाठी आले होते ते आता मैदानाच्या बाहेर आहेत. 26 धावा आहेत. गोलंदाज तयार. उमाशंकर फुल टॉस केलाय. मिडानच्या वरून चेंडू जाणार का? हा चेंडू मिडानच्या डेकावरून चाललाय. अंतिम मुवमेंटला खेचलाय तर विजय भोईरच्या बॅट मध्ये निघाला. हा एक दमदार स्ट्रोक षटकार. शेवटच्या मुवमेंटला घेतलेला फटका जो आता एक नवसंजीवनी देतोय. एक आशा जो आता पल्लवित करायला तो फटका मागच्या चेंडूवरती पाहिला. या चेंडूवरती आपली विकेट जातीय. विजय भोईर या चेंडूवरती बाद होतोय. अजून एक धक्का लागला तर खरड संघाला. विजय भोईर बॅक टू द पवेलियन. यस डीजे तांडे. आज या मंचावरती खऱ्या अर्थानं बऱ्याचशा क्षेत्रामधील विविध क्षेत्रामधील मंडळी आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. अंतिम आणि शेवटची रात्र आहे. चला विनंती आहे की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 18 चेंडूमध्ये 33 धावसंख्येची गरज. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅचला सुरुवात करा. आयोजकांना 30 मिनिटांमध्ये फक्त 15 मिनिटं या इनिंगची बाकी आहेत तर त्या मिनिटांमध्ये ही दुसरं सत्र हे कंप्लीट व्हायला हवं. त्या दृष्टिकोनातून आता कशा पद्धतीने खेळ करायचा हे आता दोन्ही संघांनी पहा. चला काटरंग संघाचा कर्णधार गावडे जांभिवली 2 संघाच्या कर्णधाराला मी टॉस बॉक्स वरती आमंत्रित करतोय. हे दुसरं सत्र आहे. 18 चेंडूमध्ये गरज येते 33 या धावसंख्येची. या ठिकाणी द्वितीय सत्राला केली जाईल सुरुवात. ही मॅच कशा पद्धतीने रंगतदार होईल हे ऐकणार आहोत. परंतु तत्पूर्वी जाऊया डीजे तांडेल. त्यानंतर हॅलो चेक. हॅलो ओम साईराम. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. याचसाठी केला होता अट्टा असा की हा दिन हा गोड व्हावा. खरं तर ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ही स्पर्धा घडवण्यात आलेली आहे ते प्रवीण शेठ बैलमरे त्याचबरोबर जगदीश शेठ बैलमरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं प्रवीण शेठ गोविंदजी बैलमरे यांच्या सवित विद्यमानानं खरं तर कर्जत खालापूर विधानसभेचे
विद्यमान आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं भरवण्यात आलेली ही आमदार चषक 20-25 सावरोळी सर्वांचे या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करण्यात येते. अकारत ब्रह्मा उकारत विष्णू मकार महेश जाणी येला ऐसे तिन्ही देव जेतुणी उत्पन्न तो हा गजानन माय बाप तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणे व्यासाची या. श्री गणराचरणी आपण नतमस्तक करून आजच्या या शेवटच्या दिवसातील मॅचला सुरुवात करतोय. एकीकडे आपण संघ पाहतोय खैरोली आणि त्यांच्या विपक्षात लढत देतोय इरांजली 11 मुळगाव या दोन संघादरम्यानची लढत. यानंतरची मॅच असेल काठरंग आणि गावठे राधाकृष्ण जांभिवली टीम. आपल्याला विनंती आहे चला या दोन्ही टीमला विनंती असणार आहे की टॉस बॉक्समध्ये या आपण टॉस करण्यासाठी. राधाकृष्ण जांभिवली टीम आणि त्यांच्या विपक्षात खेळेल ऋषा आणि प्रणिती जोडी मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. इरांजली 11 मुळगाव टीम बॅटिंग करेल आता. खरं तर काठरंग टीम आपल्याला विनंती आहे चला टॉससाठी या. काठरंग टीम राधाकृष्ण जांभिवली टीमचा ओमकार गावडे या ठिकाणी उपस्थित राहिलाय कर्णधार संघाचा. पहिलाच बॉल प्रणित आलाय. आल्या सूर गवसलाय. रिदम देखील तितक्याच ताकदीचा होता. बॉलला मात्र पहिल्याच बॉलवरती आसमानी सुलतानी टोळा लगावलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रणित जंगम वैयक्तिक सांघिक 6 धावसंख्येनं खातं खोलत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. खेळाडू आहे त्या ठिकाणी एक कंप्लीट केली जाईल. क्षमा असावी की नाहीये. 6 धावसंख्येवरती थांबावं लागेल आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. या दरम्यान या ठिकाणी युवा उद्योजक खरुलीचे साहिल पाटील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. 6 झाल्यात प्रगतीपथावरती. खूप चांगला बॉल खोलात टाकलाय बॉलला. पहा या ठिकाणी नरेश रिदम गोलंदाजानं खूप चांगला रिदम पाहायला मिळाला. कारण की पहिल्या बॉलवरती ज्यावेळेस आक्रमण केलं ना प्रणितनं त्यानंतर त्यांनी त्याच्या रिदमवरती खऱ्या अर्थानं फोकस केलं हेमंतनं आणि त्यानंतर 2 बॉलवरती जखडून ठेवलं. खरं तर बॅट्समनला ही कलात्मक गोलंदाजी म्हणावी लागेल. हा देखील डॉट बॉल. चला राधाकृष्ण जांभिवली टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती असेल या ठिकाणी काठरंग टीमच्या कर्णधाराला पण बॉल थांबत नाहीये. बॉल घेतलाय आसमानी गवसनी घेतलीये. बॉल राहील क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय 6 धावसंख्येसाठी प्रणितच्या बॅटमधून धमाका फोडणारा षटकार. काही वेळातच या स्पर्धेला सध्याची भेट देण्यासाठी येणार आहेत. खरं तर ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ही स्पर्धा घडवण्यात आली आहे ते प्रणित प्रवीण शेठ बेलमरे आणि जगदीश शेठ बेलमरे यांना आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देऊयात. अगदी यष्ट्यांच्या समोर सापडले प्रणित. कोणत्याही प्रकारचं दडपण नाहीये आता पंचांवरती. अगदी फ्रंटला सापडला पंचांच्या. पंचांनी बोट उंचावलंय. इट इज आउट. बॅक टू द डगआउट मिस्टर प्रणित जंगम. पवित्र शुभास्य आपण 2 संघादरम्यानचं नाणेफेकीचं कौल करावं. दत्तुरामजी बेलमारे आपल्याला विनंती आहे की आपल्या पवित्र शुभास्य आपण टॉस करून दोन्ही टीम वरती या टॉस बॉक्स मध्ये जांभिवली आणि त्यांच्या विरोधात काठरंग चौक विभागातील एक चांगला संघ आणि त्यांच्या विरोधात
खोपोली विभागातील एक चांगला संघ स्ट्रेट खेळाय फटका बॉल थांबतोय का क्षेत्ररक्षक देखील त्याला अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी का होईना पण त्याला सूर गवसला बॉल अडवण्यासाठी थ्रो देखील तितक्याच कमालीचा केला चतुर्थ थोडी कमी पाहायला मिळाली पण चालकता दोन बॅट्समन मधलं खूप चांगलं पाहायला मिळालं या ठिकाणी यस थँक्यू पवित्र शुभास्य आपण नाणेफेकीचं कौल करावं षटक क्रमांक या ठिकाणी नरेशजी पहिलं संपुष्टात आलं रिदम महत्त्वाचा होता खरं तर या षटकातील व्हेरिएशन जे केलं ना ते व्हेरिएशन देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं ठरलं या ठिकाणी आज कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी आपण पाहत आहे की स्क्रीन देखील दिली गेली आमच्या KTCच्या माध्यमातून त्यांचे देखील आभार त्याचबरोबर मनोज पाठारे देखील ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप खूप मेहनत घेतात पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत शेवटी आज त्यांना सूर गवसलाय आजचा शेवटचा दिवस खरं तर या स्पर्धेचा आणि यासाठी केलेली खरं तर 3 ते 4 महिन्याची मेहनत आणि ही 4 दिवसाची खरं तर स्पर्धा मग त्यामध्ये गौरव घोसाळकर असतील रोहित पाडगे असतील राज घोसाळकर असतील त्यानंतर दर्शन बैलमारे असतील आणि संपूर्णच मित्रपरिवार असेल आता करायच्यात 12मध्ये 19 धावसंख्या करायच्या असतील 9.50च्या सरासरीने आता पोचावा लागणार पहा डिफेन्सिव्ह क्रिकेट होते की चेसेबल होते हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं स्क्रीनवरती पाहू शकाल आपण कर्जत टेनिस क्रिकेटची जी टीम आहे आणि त्या टीमनं देखील खूप चांगलं वर्क चालू आहे 12 बॉलमध्ये करायच्यात 19 म्हटलं तर 2 षटका असतील 12 चेंडू फेकायचे असतील 2 गोलंदाज असतील P1 संपलं आता खरं तर 38मध्ये 9 होते बाउंड्री लाईनच्या जवळ 2 होते हे षटक संपलं आता प्राबंधी खरं तर प्रामुख्याने आता हळाली आता खेळाडूंवरती दडपण असेल 2 बॅट्समनवरती कारण की मैदानाच्या चारही बाजूने खेळाडू पाहायला मिळतील बॅकफुटवर आला थोडासा त्यानंतर पंच करण्याचा प्रयत्न पहा आमचे बाळा साळुंखे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत ऑफिशियल्स आज 4था दिवस त्यांच्या स्पर्धेमध्ये खूप चांगले डिसिजन त्यांच्याकडून त्यांचे देखील आभार आमच्या ऑफिशियल्स या ठिकाणी उपस्थित आहेत डॉट बॉल येतो आता समीकरण बदललं आता 11मध्ये करायचं 19 धावसंख्या बॅटिंग करणारी टीम दुसऱ्या सत्रामध्ये इरांजली 11 मुळगाव आणि त्यांच्या विरोधात खेळते खैरवली टीम हा देखील खोलात टाकलाय पंचांनी या ठिकाणी देखील सांगितलंय की कदाचित बॅट कट आहे ओळखलं पंचांनी खऱ्या अर्थानं बॅटला ब्रश केलंय बॉलनं एक जाव येते धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल धावफलकावरती धाव येऊन पोहोचतील त्या तब्बल 15 या आकड्यावरती 15 धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहेत एक गडाच्या मोबदल्यात योगेश 10 चेंडूंमध्ये करायच्यात 18 धावसंख्या काल योगेशनं कमालीची बॅटिंग केली होती खरं तर प्रणीतची विकेट गेल्यानंतर आता तोच आत्मविश्वास आत्मशक्ती आणि त्याच्यातला कालच्या दिवसातील योगेश त्याला मात्र मैदानावरती आठवावा लागणार आहे पण कालचा दिवस गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी कालची मॅचच वेगळी होती खऱ्या अर्थानं आज दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं उमेदीने आज एकमेकांच्या विरोधात संघर्षाची आणि अस्तित्वाची लढाई खेळतायत मैदानावरती 15 उंचा खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षक आहे गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवलाय चेंडूला आणि आता परतावा लागेल या ठिकाणी ज्या खेळाडूकडे सर्वजण आशाभूत नजरेने पाहत होते तो आता मात्र मैदानातून निघालाय तंबूच्या दिशेने बॅक टू द डगआउट आपण व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी पंधरा झाल्यात जखडला आता खरं तर 8 मध्ये 18 करायच्यात या ठिकाणी महाकाटरंग टीम या ठिकाणी खऱ्या अर्थानं सज्ज आहे
खेळाडू आहे मिडॉनला चूक झाली खरं तर थ्रो मध्ये आता या ठिकाणी केली आहे दुरुस्ती देर आहे दुरुस्ती उशिरा का होईना पण सूर सापडला आणि पुरुष एकदा धावबाद झालाय खेळाडू आत्महत्या केली आहे पण अपोजिट जी टीम पाहायला मिळते काठरंग टीम म्हटलं तर त्याच्यामध्ये बंटी पाहायला मिळेल त्याचबरोबर कवडे देखील पाहायला मिळेल त्याचबरोबर या बॉलवरती दाखवली नजाकत पण बॉलची उंची जी असं आहे लांबी कमी आत्मविश्वास या बॉलवरती अगदी कमी पाहायला मिळाला आणि याचंच रूपांतर काय विकेट मध्ये पाहायला मिळतंय आता खरं तर खरिवलीकर जल्लोष करतायत मैदानाच्या बाहेर की या ठिकाणी मॅच होती कुठे आणि आता आणली आहे कुठे पुन्हा एकदा बॅक टू बॅक ही लागली आहे तिसरी विकेट आता जल्लोषच जल्लोष चालू आहे मैदानावरती आजच्या दिवसामध्ये प्रवीणजी दुगाडे त्याचबरोबर तुषारजी धुमाळ त्याचबरोबर छत्तीसशे विभागातील एक गोड आवाज आमचे अभि पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत 6 मध्ये करायचे आता या ठिकाणी 17 2 माल्टी महत्त्वाच्या असतील या मॅचमध्ये किंवा बॉलिंग करणाऱ्या टीमला डिफेन्स करण्यासाठी 2 डॉट बॉल या ठिकाणी खूप महत्त्वाचे असणार आहेत पंच एक मिनिट मॅच थांबव एक मिनिट 16 धावसंख्या झाल्यात मगाची जी विकेट झाली ती दुसऱ्या रनला झाली आहे सिंगल रनला सिंगलला झालाय का 6 चेंडूंमध्ये 18 करायच्यात थँक्यू सो मच पहा हे खरं तर 12 प्रतिनिधीचं खूप या ठिकाणी असणं गरजेचं असतं एक रन खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे असते या ठिकाणी कारण की एक एक असते हे महत्त्वाचं असतं हे सांगितलं 5-6 मध्ये करायच्यात 18 न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय सर्वेश आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आहे 6 मध्ये 18 करायच्यात संजय बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पंचांच्या उजव्या इष्टीने गोलंदाजी करणारे आता 6 मध्ये 18 करायच्यात न्यू बॅट्समन लेफ्ट हँडेड मधल्या फळीतील आणि आडव्या फळीतील खेळाडू या ठिकाणी ही चूक आहे नशिबानं दिलेली साथ आता बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे या ठिकाणाहून जर संघर्षाची सुरुवात जर मनगटाच्या जोरावर झाली बॅटमन केली तर ही बाउंड्री खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये खरिवलीकरांना परतीचा प्रवास करायला लावू शकते यात मात्र तिळ देखील शंका नाहीये बाउंड्री आली आहे बाउंड्रीच्या साह्याने धावफलक मध्ये जंप पोहोचेल ते तब्बल 19 आकड्यावरती
19 धावसंख्या झाली आहेत. यष्टिरक्षक देखील आता अगदी यष्टांच्या जवळ येऊन थांबलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. सूर गवसलाय. कॉर्नर रिझ किती लागते आणि ज्यावेळेस मोफतची यायला सुरुवात होते त्यावेळेस त्या ठिकाणी गवसतो तो सूर आणि बॉल जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता करायच्यात 4 बॉलमध्ये 10 धावसंख्या. चला नवीन बॉल द्या मैदानावरती. कमिटी चला विनंती आपल्याला मैदानावरती नवीन बॉल द्या. काटरंग टीम आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग चॉईस केले. ऋषभ देखील आज पाहायला मिळतो या ठिकाणी. कुंभिलूच्या मैदानावरती त्याचा इतिहास आज देखील सर्वच जण आठवतात. 6 चेंडूंमधले 6 षटकार. तेवीस झालं. 4 बॉलमध्ये करायच्या 10. पहा मॅच होती कुठे, नरेश आता आणली आहे कुठे, की जी महत्त्वाच्या क्षणी जी चौकार सुटली ना लॉंग स्टॉप रिझनमध्ये, जी फर्स्ट स्लिपमधून बॉल गॅदर झाला पलीकडच्या दिशेनं बॅक साईडला, त्यानंतर खऱ्या अर्थानं ही चूक खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची असणार आहे आता मैदानावरती. 4 मध्ये 10 जमवायच्यात. न्यू बॅट्समन खरं तर मैदानावरती आला होता अक्षयच्या बॅटमधून आलेली ही चौकार आपल्याला पाहायला मिळते. 4 मध्ये करायच्या 10. एखादा मोठा फटका मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण करू शकेल हिरांजली 11 मुळगाव टीम. तर एखादा डॉट बॉल थोडं का होईना पण दडपण क्रिएट करू शकतो मैदानावरती. ही संभाव्यता खूप जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पाहता एक क्षेत्ररक्षक अगदी बॅट्समनच्या रिदम समोर ठेवला आहे. हा उंच खुरा फटका चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करेल बॉलला आणि शेवटच्या क्षणी एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बॉल कलेक्ट करण्याआधीच यष्टांवरती आढळलाय हात. आता करायच्यात 3 बॉलमध्ये करायच्यात आता 8 धावसंख्या. 3 मध्ये 8 करायच्यात. पहा म्हणजे ही परिस्थिती मैदानावरती आपल्याला आजची पाहायला मिळते. दैवानं दिल्याने कर्मानं हे लकी काय, ही परिस्थिती आता मैदानावरती पाहायला मिळणार आहे आपल्याला. कारण की पहिल्या बॉलवरती आलेली 4, त्यानंतर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकामधली चकमक, ती सुटलेली झेल आणि त्यानंतर झालेल्या धावबाची विकेट कमावता आली असती तर कदाचित कलेक्ट करण्याआधीच यष्टांवरशी लागलेले हात या ठिकाणी आता मागच्या दिशेने जातोय का संघ खरी वेळी, हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. खूप मजा आहे मॅचमध्ये, कारण की जितक्या चुका तितकंच विजयापासून दूर. आणि खरं तर गनिमी कावा करायला सुरुवात केली आता. बॅट्समन बॅटिंग करणारी हिरांजली 11 मुळगाव टीम 3 मध्ये करायच्यात 8 धावसंख्या. मयूरनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवून दिली आता. अक्षयनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवून दिली आता. आदरणीय निलेशजी लाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. डॉट बॉल आला या ठिकाणी. खूप महत्त्वाची खेळी आता मैदानावरती पाहायला मिळते. रंग 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. खरं तर कदाचित पहिल्या बॉलवरती जर ती चौकार सुटली नसती तर हे समीकरण 2 चेंडू आणि आता 12 धावसंख्येपर्यंत येऊन पोचला असं. कारण की क्रिकेट म्हटलं तर जर आणि तरची भाषा, याशिवाय क्रिकेट पूर्ण होतच नाही आणि या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान देखील दिलं जात नाही. 2 मध्ये करायच्यात 8 धावसंख्या. बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती काय किमया करतोय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. आक्रमण केलं. आता झेल घेण्याची संधी आहे. जज केलंय. आता जल्लोष होईल कारण की मैदानाच्या दिशेने आता हा बॉल औपचारिकतेच्या दिशेनं वाटचाल करतोय. आता करायचे 1 बॉलमध्ये
8 धावसंख्या, पण या ठिकाणी होते का चूक हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण की एक चेंडूमध्ये 11 धावसंख्या देखील झाल्यात, एक बॉलमध्ये 12 देखील झाल्यात आणि 6 चेंडूंमध्ये एक देखील झालेली नाहीये. म्हणूनच तर काय याचं नाव क्रिकेट ठेवलं गेलंय. एक मध्ये करायच्यात आता 8. गोलंदाज आता फक्त एकच विचारत असेल, या बॉलवरती कदाचित षटकार आला तरी चालेल, पण कोणत्याही प्रकारची चुकी नाही व्हायला पाहिजे मैदानावरती, हा विचार करत असेल. पण रिदम काय बोलतोय गोलंदाजाचा हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. 2 मिनिटं मनीष. या ठिकाणी युवासेना सचिव निखिलजी पाटील, विद्यमान सदस्य खरली ग्रामपंचायत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. निशांतजी बैलमारे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. यस, थँक्यू. एक मध्ये करायच्या 8 धावसंख्या. या ठिकाणी पहा KTCची टीम सज्ज झाली आहे खरं तर या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी. एक मध्ये करायच्यात 8 न्यू बॅट्समन. उजवा फळीचा बॅट्समन आता मैदानावरती झालाय दाखल. अखिल मॅच जिंकल्यावरती खरेली टीम आपण कोणताही प्रतिनिधी आज जाणार नाही याची दखल घ्यायची आपण. यस, झालाय डॉट बॉल. खरेली टीम जल्लोष जरूर करा, जरूर करा जल्लोष. आपण आपल्याला विनंती आहे की आपण मैदानातून त्वरित बाहेर या, कारण की मॅचला खरं तर खूप उशीर देखील झालाय. हार्ड लक टू मुलगाव टीम. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा असतील तुम्हाला. 2 मिनिटं फक्त. चला राकेशजी, आपल्या टीमला घेऊन आपण बाहेर या. खरली संघ